58 वर्ष तब्बल तपस्या मी दाद देतो, मी सलाम करतोय मंडळाला. खरं 58 वर्षामध्ये आपल्या भेटीला पुन्हा तोच उत्साह, तो थाटमाट घेऊन तोच उत्साहामध्ये आणि तेवढ्याच शानदार सोहळ्यामध्ये 58 वर्ष साजरी करताना आपला लाडका खेळाडू, आक्रमक खेळाडू दिलीपला दिली जाते क्रिकेटच्या माध्यमातून. अतिशय चांगली भेट, अतिशय दमदार हिंदीतली बेस्ट आवाज आरजे रेडिओ जॉकी प्रदीपजी विचारे. सम्राट ही पदवी नुकतीच त्यांना गतवर्षी NMPने दिली. आमचे जिगरी दोस्त सातत्याने 35 वर्ष 36 वर्ष हा लांब प्रवास. लेट्स स्टार्ट टू गेम. चला खेळायला करूया सुरुवात. वेळ कमी आहे अजूनही. 2 याच्यानंतर उर्वरित सामने, एक सेमी फायनल, एक फायनल, एक फाय स्लिप. 6 ओव्हरचा हा सामना आहे, याची दक्षता घ्या. आघाडीला येताना सागरच्या जोडीला अक्षय आणि पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी स्वतः कॅप्टन सचिन. पहिला चेंडू फुल टॉस 30 याचा सरस तिथे पोहोचणं मुश्किल होईल भावेसाठी. चेंडू फरार जाताना बीट केलं आणि चेंडू सरळ सीमेरेषे बाहेर. 4 रन. चांगला प्रयास केला परंतु पोहोचणं मुश्किल. आउटफील्ड खूप क्विक आहे, फास्ट आहे. लाजबाब अलगत टोच्या थोडा वर हा सिलेक्शन होतं. चौकार मारताना सागरासारख्या अथंग अशा धाबा काढावं लागतील. व्हेरी मायटी टीम, पण धीरज नाही. डिनरची कमतरता वन डाऊन जाताना पूर्ण केली स्वतः कॅप्टनने. अर्धशतक ठोकून स्पर्धेचे चौथा अर्धच्या पहिलं होतं आकाश, दुसरं गंगाधर हिंगोले आणि याच टीमचा भावेश नाईकनं दुसऱ्या दिवशी ते दणदणीत 61 धावा विरुद्ध बनकोड्याच्या विरुद्ध ते अर्धशतक लावताना सर्वात हाय स्कोर उभं केलं होतं टीमने. 121 लो सबमेन डिलिव्हरी. जशा तसं आता मात्र गाफील ठेवला, टप्पा ठेवला बरोबर गुटलिंडवर. टप्पा खाल्यानंतर चेंडू लो राहिला. वाटलं होतं थोडंसं बॅटच्या उंचीपर्यंत येईल पण अंदाज चुकला सागरचा. पहिला लो पुटा येतोची समागतानं धंदणी सुरुवात केली. पॉवरप्लेच्या पहिल्याच चेंडूवरती कॅप्टनच्या चौका ठोकून 4-0 गडी बाद. तुफान 11 कोलशे बॅटिंग करताना पहिल्यांदा जोरदार अपील. फिंगर गॉन अप. पग बादा प्लम विकेट, पायचित्त विकेट. पहिला विकेट टिपताना चेंडू होता तिसरा. कॅप्टनने घेतली पहिली विकेट. पायचित प्लंबा LBW लेग बिफोर द विकेट. परतलाय सागर. पहिला झटका तुफान 11 कोलशेट टीमला, जेव्हा टीमची धावसंख्या 4-1 ही सफलता अर्जित केली, स्वतःच्या नाबी केली आणि ब्रेक थ्रू मिलिंद्र मच्छिंद्र स्मृती दारवेला कॅप्टन सचिन हिराजी नाईक. 4-1 सध्या स्थिती. 3 चेंडूचा खेळ झालाय पूर्ण. 6 ओव्हरचा सामना जिंकेल तो तिसरा. टीम मात्र निश्चित होईल. पहिला टीम मात्र आपण पाहिला गंसुली आणि आज ऐरोली कोयलवाडा. तदनंतर ही इम्पॉर्टंट मॅच 2 or die. एक लढत पाहिली, एकच्या वर एकने पुढे आहे तुफान 11 या टीमच्या विरुद्धात खेळताना आणि त्याची परतफेड करण्याची निश्चित संधी आहे. परंतु जर हारला तर 2-0 पुढे जाईल तुफान 11 कोलशेत. सुपर बॉलिंग, सुपंगतीमध्ये परिवर्तन. टप्पा काढल्यानंतर चेंडू लो राहिला. सबमंडीन डिलिव्हरी. आणखी खाली चेंडू. 4ने सुरुवात केली त्यानंतर सचिननं सर्वस्व मात्र पणाला लावलं. कारकिर्दीले ते एक वेगवेगळे चेंडूचे त्यांनी मारे भरमसाठ इथे डिलिव्हर करताना अगदी खामोश ठेवले. इनॅट क्रमांक ओमकार राहिलाय. नाव फेसिंग ऑन द 5th डिलिव्हरी ऑन द कॅप्टन सचिन. डाऊन तो लेग साइड. खराब मारा आहे ते घोषित करताना वाईट गेलं. इथं घोषित मास्टर माइंड किशोरने. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या मात्र वाढेल. तुफान 11 कोलशेती पहिल्या ओच्या दरम्यान जाते 5 वर. 1 गडी बाद 5. 5-1 लॉस. सागर बॅक इंटू पॅव्हिलियन लेग बिफोर द विकेट. अगदी पुन्हा एकदा लेग स्टंपच्या सोडून थोडासा निराश आहे. कदाचित आउटकट करायचा असेल विचार म्हणून टप्पा ठेवला मिडस्टर. पण बोटांची जादू चालली नाही. चेंडू सरळ सटकून गेला डाऊन टू लेग साइड. इट्स अनदर वाईड. बॅक टू बॅक 2 स्क्वेअर मारा केले आणि धावसंख्येला जरा आकार देताना स्वतः कॅप्टन सचिन 6 धावसंख्या पोहोचते वाईडने. चौकार आल्या पहिल्या चेंडू. तदनंतर जशा तसं उत्तर देताना पायचीचं बाद करताना सागरला पाठवलं डगआउट मध्ये. फुलंता चेंडू ऑफसेटचा ऑफस्टम्पला. 38च्या बाहेर मात्र फिल्डिंग आपल्याला करताना पाहिलं. फंबलिंग झालं तर फंबलिंगचा पुरेपूर फायदा उठवताना जिथे 1 होती तिथे डबल मध्ये रूपांतर केलं. खराब प्रदर्शन क्षेत्ररक्षण करताना एक एक्स्ट्रा धाव मिळते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले समाप्त. बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं गेलं तुफान 11. चला गाडी काढा. जे गाडी आहे मध्येच गाडी थांबवून, कारण मॅचेस चालू आहेत मित्र. जे कार तिथे उभे केले रस्त्यामध्ये, त्या रस्त्यामध्ये कार उभ्या केलेला ड्रायव्हरला ओनरला मी विनंती करते
कृपा येस थँक्यू. 5 चेंडूचा खेळ मात्र समाप्त होता. 8 वर 1 गडी बाद सद्यस्थिती. पहिली ओव्हर प्रगती पथावर मार्गस्थ असताना P1चं पहिलं स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्क सचिन. अगदी कोलाट सॉफ्ट डिसमिसल वेल कॉट द शॉट स्क्वेअर लेग. कामेश नाईक सुपर कॅच. फ्लिक करताना वरून मारताना प्रयत्न अपुरा पडला आणि तिथे कामेश ब्रदर टेकन द कॅच. आणखी विकेट मात्र मिळून देतो कामेश. कॅप्टन सचिनना चांगली उंची समाप्ती. 2 धक्के दिले. पहिलं पग बाधा पायचित म्हणून पकडलं सागरला बाद करताना कॅप्टनने. तेव्हा चेंडू होता 3 आणि शेवटचा गोड करताना शेवटच्या बॉलवरती टिपली आणखीन कॅप्टनने विकेट. अशा प्रकारे 2 विकेट मात्र पडल्यानंतर तुफान इलिमन कोलशेत 8 वर 2. एंड ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले 8 लॉस ऑफ द 2 विकेट बाय तुफान इलिमन कोलशेत. एक ठाणे विभागातील एक बेस्ट टीम आणि एक नवी मुंबईतील दॅट इज अ व्हेरी मायटी टीम मच्छिंद्र स्मृती धारावे जिंकेल. तो तिसरा टीम मात्र निश्चित होईल सुपर 3 मध्ये. पहिला गंसुली दुसरा एलोली कोलिवाडा आणि यांच्यामध्ये जिंकेल तो मात्र जाऊन मिळेल या 2 संघामध्ये. तिसरा संघ सुपर 3 मध्ये डू ऑर डाय करूया मरू परिस्थितीत मॅच हरेल तो मात्र सरळ रजा घेईल. निरोप गेले स्पर्धेमधून. औचित्य आहे 58 वर्ष आपल्या भेटीला आणण्याचा. एक सुरेख काम प्रामाणिक प्रयत्न करताना तोच उत्साह तोच दमखम दाखवताना एकत्रितचे प्रामाणिक प्रयत्न करताना एक जुटीचं बल किती मोठं असतं. टप्पा पडल्यानंतर बाउन्सिंग आणखी झेलची प्रयत्न केला जातो. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ सुपर डुपर कॅच. कामेश वन्स अगेन स्क्वेअर लेगला त्याचा इतर सहकारी आहे त्याला मात्र 2 शब्द सुनावताना आदित्य यंगस्टारला म्हणजे का येतो मित्रा. जरा तरी टक्कर लागली ती शरीराला टक्कर. जो झेल माझ्या पश्चात उंजळे होता ते उंजल झाले असती दूर. चेंडू झाला असता फरार. असं करू नको. जेव्हा मी धावतो तेव्हा मलाच पडू दे. बाकीचं थोडंसं दूर राहून तू रिले कॅचसाठी मात्र सावध राहा. असा सल्ला कदाचित कामेश नाईकचा असेल आदित्य. परंतु हरकत नाही. कॅच टिपली. आणखी एक झटका विकीला मिळतो. पहिल्या चेंडूवरी सफलता. बाद करताना बॅट्समन अक्षय सागर ओमकार नंतर अक्षय 3 झटके. धाव संख्या फक्त 8. 8 वर 3 कडक बॉलिंग. विकी इन द बॉलिंग मार्क आईस्पेल हैदराबाद 12,50,000. ओ माय गॉड. त्याच्यापैकी एक स्पीडी बॉल टाकला प्रचंड वेगाने 143.1 आणि तेव्हा सर्व अचंबित लागलं होतं. लेदरला तर टाकतात परंतु टेनिस वर्तुळामध्ये क्रिकेट विश्वामध्ये असा गोलंदाज आहे ज्याने 143.1 प्रति घंटा प्रति तास मागे हा चेंडू डिलिव्हर केला होता. 143.5 नॉट 1. लगेच पहा माझा त्यांचा 12th मॅन आलंय. 0.4 कमवणं करू नका. 5 आहे. थँक्यू सो मच. 143.5. ओ माय गॉड. 161 शोएब अख्तर आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड पाकिस्तानी. बॅटची कडा बियॉन्ड द स्टंप. एक सिंगल मिळते. थँक्यू सो मच मास्टरमॅन किशोर. आले गौरवने सिंगल चांगला बॅट्समॅन आहे. तडाखे दिले 2 मॅच मध्ये. प्रतिकेश होता कॅप्टन. कॅप्टन्स इनिंग खेळणं महत्वाचं जसं सचिन केलं मागच्या मॅच मध्ये अगेन्स्ट होतं उत्कर्ष दिवा. ऑफसाइड दॅट इज अ लवली इन स्विंग. कुठल्या टप्पामध्ये चेंडूला कसं बोटांच्या जरिया बोटांच्या मार्फत मंद आणलं. दॅट इज अ लवली इन स्विंगर बाय विकी पंडितनाथ भोईर. सुपर बॉलिंग. 2 वेळा आयपीएल मध्ये प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच. 50,000 एवढे किमतीमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये एक कॅश प्राइज घेतील असं 25 वर्ष कोणा सांगितलं मात्र निश्चित त्याला हसण्यावर घेतलं असतं. पण विकेने कारनामा केले. सुरेख बॉलिंग टिचून गोलंदाजी सट्टिक लाईन लेंथवर. आम गेम 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या पुढे सरकते. दुसरं प्रगती होतं. पहिलं टाकलं मामाने. दुसरा मात्र भांजा आला विकी. 10 वर 3 गडी बाद. 10 लॉस ऑफ द 3 विकेट. आणि जिथे जिथे जातो तेव्हा तेव्हा मामाचं खूप गुणगान करतो. का करू नये. धडे शिकवले मामाने. वडिलांकडे तो वारसा हक्क घेतलाय. पंडितनाथ भोईर बेस्ट बॉलर होता 40+. मॅचच्या 8ला बागवला होता इनसाइड द सर्कल. आपण पाहतो डायरेक्टली त्याने 2 झेल टिपले. तो तटकन येतोय. पटकन उचलला. डायरेक्ट हिट केला. नेम चुकला. सुरक्षित बॅट्समन बॅटर सुरक्षित. सिंगल मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते 11 वर. 11 for 3. कठीण परिस्थिती कठीण परिस्थिती कधी मात्र सुगीमध्ये बदलेल. चांगल्या परिस्थितीमध्ये येईल. त्यासाठी 2-3 धडाकेबाद असं फलंदाजी करताना बॅट्समनला फेकावं लागेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आक्रमक की जोड आहे. रिक्स घेतल्यानंतर कोणतंही काम मात्र तुम्ही यशस्वीरित्या पार पाडाल याची गॅरंटी नाही.
रिक्स तर गेलो मग क्रिकेट असो किंवा जीवनातली इतर येस रिक्स घेतली कॅप्टनने पहा रिक्स घेताना उडवला लॉंग ऑन च्या बाजूला कावू कॉर्नर आणि तिथून झाला हा षटकार बॅटमधून कॅप्टन ऑफ द टीम प्रतीकेश सुपर शॉट बॅकफुटवर जाताना ते प्रतीक्षा उंचीची केली मात्र प्रतीक्षा आणि प्रतीक्षेमधून फेकला लॉंगाच्या बाजूला कावगावच्या डोक्यावरून षटकार सुपर स्ट्रोक बाय कॅप्टन षटकाने धावसंख्या मुसंड घेते 17वर 2 ओव्हरची झाली समाप्ती पहिलं ओव्हर हाताळलं अर्थातच सचिन हिराजी नाईकने आणि धावा खर्च केले त्या ओव्हरमध्ये इथे लिहू ना राजा 8 धावा देताना 2 झटके दिले होते त्याच्यानंतर विकेटने टाकलं 9 मध्ये 1 असे 3 गडी बाद स्कोर आहे तुफान 11 कोलशेत 17 4 ओव्हरचा मॅच अजून बाकी आहे एक इनिंग संपण्यासाठी म्हणजे 24 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा करणे गरजेचं आहे 70-75 मॅच मध्ये एक वेगळी रंगत एक वेगळा रोमांच पाहायला मिळेल पण त्यासाठी पोहोचणं गरजेचं आहे जोपर्यंत कॅप्टन आहे गौरवला साथी घेतात तेवढा निश्चित पोहोचण्याची क्षमता राखतो ते दर्शवलं विकेटच्या विरुद्ध वॉटर शॉट ऑन पुल ओव्हर द काउकॉर्नर अँड आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम आता येतो सचिन पुन्हा एकदा कॅप्टन बॉलिंग मार्कवर आपल्या कोट्यातील दुसरं आउट टाकण्यासाठी तिसरा ओव्हरला होते सुरुवात समोर आहे गौरव ओ ड्रॉप द कॅच व्हेरी एक्सपेन्स खिलाडू प्रशांत चूक झाली प्रशांतची एक्स्ट्रा का जाणे प्रशांत नाईक ड्रॉप द कॅच खूप अनुभव आहे खरं दीपक ठाकूर जे ओट टाकतो तो हाताळायचा शेवटचा इन ऍक्शन मध्ये परंतु त्याने घडवायला घेतलंय दीपक ठाकूरला का मी थोडासा निश्चित बॅकफुटवर जाईन तरुणाला संधी देऊया त्यासाठी थोडा अजून त्या प्रशांत नाईकला फाईन केले जातं कव्हर पॉइंटला एक्स्ट्रा कव्हरून सुरेख बॉलिंग रिलीज केला अपसाइड अपस्टम्पला पिचिंग होताना चेंडू बीट करून गेला सरळ बॅट्समॅनला अर्थातच प्रतीकेश षटकानं खातो कोडले कॅप्टनने नंतर कॅप्टन विरुद्ध चेंडू काढला की कॅप्टनने दुसऱ्या कॅप्टनच्या विरुद्ध डॉट बिग बॅटल टू कॅप्टन नाव द कॉन्टेस्ट सचिनच्या विरुद्ध प्रतीकेश कम्सिंग बॉल राईट ऑन द विकेट बॉलर बॅक टू लॉंग ऑफला लाभ करताना आता चूक जी झाली होती अर्थात प्रशांत कडून ती मात्र भावेश न करता अचूक झेल टिपताना एका कॅप्टनने केला दुसऱ्या कॅप्टनचा खेळ इथे तमाम सेबॅट कॅप्टन परतलं तुफान 11 कोलशेत प्रतीकेश बाद 6 धाबा षटकारण खातं कोण नंतर मात्र 2 डॉट 1 डॉट आणि विकेट अशा 3 चेंडू खेळताना 6 धावांचं योगदान कॅप्टन मात्र स्वस्तात व्हेरी चिपली बॅक इन टू द पवेलियन 18 वर आता 4 गडी बाद 4 गडी बाद 18 6 ओव्हरचा सामना टेम्परामेंट नाही मोठे फटके गॅप मिळत नाही या गॅप मध्ये इम्पॅक्ट केलंय मग मायटी टीम ऑफ द नवी मुंबई मच्छिंद्र स्मृती दाराबे कडक टीम किती उत्कृष्ट सामना उत्कृष्ट दिबा आणि अर्थातच मच्छिंद्र स्मृती दाराबे घाम फोडला तर श्रीकांतने 47 त्यांची तडाखेमंद खेळी करताना ती विकेट गेली तेव्हा श्वास जो होता तो सोडला अन्यथा पूर्ण तापवला त्या रखरखत्या उन्हामध्ये श्रीकांत नारायणकर व्हॉट अ इनिंग 47 आता मात्र मॅच आहे दुसरी आता प्रतिस्पर्धी आहे ठाणे परिसरातील एक तुफान संघ तुफान 11 कोलशेत धडपड करतो संघर्ष धावा मात्र जायला लागायला पाहिजे ते लागत नाही विकेट गेले 4-18 वर वळवलाय क्रॉस द बॅट टप्पा कदाचित बेस्ट फिल्डर ऑफ द इन दिस टीम या सर्वात एकदम आघाडीचा हा शत्रक्ष स्टँडर्ड वाढवतो तो या मॅच मध्ये दीपक ठाकूर रेकॉर्ड आहे ग्राउंड वरती अगेन्स्ट होता गोठोली 11 गोठोली 4 तब्बल झेल टिपले होते 2022 याच फिल्डरने एका मॅच मध्ये सेफ हँड ऑफ द मच्छिंद्र स्मृती दाराबे दीपक ठाकूर चांगला वळवता चेंडूला दिशा दिली डीप मधून मिड विकेटून येताना फील्ड केलं होतं अति सुंदर दीपक ठाकूरने 10 मक्त घेतलेली जितून सिंगल 19 तिसरं पगीवर कॅप्टन बॉलिंग मार्कवर आपलं कोट्यातील सेबट म्हणजे दुसरं ओट टाकताना राईट हँड ओट द विकेट 4 गडी बाद 19 तुफान सारखी तुफान हवा अबे फॉर्म द चॉप केला स्क्वेअर ऑफ द पॉइंटला स्केअर केलं खुशांकी क्षेत्रात सिंगल मिळते सिंगल दुसऱ्याने जास्त प्रभाव टाकू शकणार नाही यासाठी मोठमोठे एखादा सिंगल दुसऱ्या नंतर एक धमाका ब्लास्ट तरच 60-70 चे सिंगल थँक्यू सो मच शेवटचा बॉल एस लास्ट टू गो 2.5 ओव्हरची झाली समाप्ती तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल समोर खेळण्यासाठी नवीन बॅट्समन जितू बरोबर ना
जितूच आहे ना. हलक्या हाताने परफेक्टली कोळा टाकला होता इंटू द ब्लॉक. उत्तर नव्हतं. जोपर्यंत प्रशांत नाईक फील करेल धाव मात्र ओची झाली तिसरी समाप्ती. आणि 3 समाप्तीनंतर ज्याप्रमाणे नेहमी 3 संपतं आणि ड्रिंक्स ट्रॉली आतमध्ये तसं तोच परंपरा कायम राखताना ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या 3 ओव्हरची समाप्ती. सचिन नाईकने 2 ओव्हर हाताळले. 2 ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केले 11 धावा देत 3 विकेट. व्हॉट अ लवली कॅप्टन्स बॉलिंग अनालिसिस. 2 वेळा ट्रिप 2 पंचक लागले ते गंगाच्या नावावर. दुसरं काल होतं शशांक सिंग. गंगाने पहिल्याच ओव्हरमध्ये उद्घाटन जसं पार पडला त्यामध्ये जी मॅच झाली उद्घाटन झाल्यानंतर अगेन्स्ट जय बालाजी रबाले 2 ओव्हर टाकताना 16 धावा देत 5 विकेट. काल पाहिलं होतं तर शशांकने तो जबरदस्त स्पेल टाकला. 2 ओव्हर 0 मेडन 9 धाव 5 विकेट. 2 गोलंदाजांनी जादू चालले. सचिनने मात्र 2 ओव्हर फेकले. 2 ओव्हर फेकताना व्हेंडर मात्र निघाले नाही. परंतु 11 धाव 3 धक्के दिले. 4 गडी बाद 19 धावा. 3 ओव्हरचा 18 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. जोडावं लागेल गौरवला जितूला साथीला घेताना. 4-5 जरी षटकार मॅचला मजा नाही. जिथे 20 आहे तिथे 60ची आशा राखू शकतो. परंतु थोडासा धडपडलाय. कठीण परिस्थितीतून जाताना बिकट परिस्थिती करून ठेवली आहे स्पेलमध्ये. 2 ओव्हर केवळ 11 3 विकेट बाद केले. विकी बोरनं 9 धावा देताना 1 झटका दिले. असे 4 गडी बाद स्कोर आहे. तुफान 11 कोलशेत तिसऱ्या फेरीतल्या सामन्यामध्ये जिंकेल तो सुपर 3चा प्रवास जाऊन मिळेल हा तिसरा संघ. पहिला घनसोली 11 घनसोली आणि आज ऐरोली कोलिवाडा याने आपलं स्थान निश्चित केले सुपर 3च्या 2 टीममध्ये. आता तिसरी टीम मात्र क्लिअर होईल. 1 लाख प्रथम त्याचा बाईक विजेता संघाला. नॉट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. इथ होल टीम ही प्राइज आहे. बाईक आहे हिरो कंपनी. इट्स प्रेझेंटेड टू द बंडू वसंतजी केनी राधाकृष्ण ते सर्वेश्वरा प्रोप्रायटर. सामाजिक राजकीय क्षमतेत मोठा माव आणि बेस्ट बॉलर द 40+ दिवा. पहिले ओव्हर हाताळतो जेव्हा जेव्हा आम्ही बंडूजी केनीने पाहतो. 4थ्या ओव्हरला सुरुवात विकी भोईर. सुपरली जॅक. व्हॉट अ टायमिंग इज मॅक्सिमम ओव्हर द डीप स्क्वेअर लेग. 6 षटकार आलाय बॅट म्हणून जितूच्या. पहिली सिंगल षटकार 7 वर जातो. टीमला 56 पोहोचवतो 26 वर. अच्छा 2-3 धमाकेला मॅचला जान जिवंत करेल ऑन करेल क्षमता आहे. पाहिले आम्ही जितूला. पाहिले आम्ही गौरवला. ही जोडी जमली 6व्या विकेटसाठी बिल्टअप केली भागादारी. 60-65च्या निश्चित पोहोचवण्याची दाट शक्यता आहे. आता जरी दिसल्यावर दिसू शकते ते दिसायला भाग पडेल. विक्कीच्या पहिल्या चेंडू दर्जेदार फटका. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हो सांगितले आता मी तयार. आय एम रेडी. हो बॅक टू बॅक इन सिंगरला करताना कानफाटातून मारलेला. दॅट इज अ लवली हुक डीप मॅक्सिमम ओव्हर द डीप स्क्वेअर लेग. इट्स आउट ऑफ द पार. चेरन पहिली विकेट अर्थातच सागर बाद झाला. 4 योगतेवर अक्षय गेला. 0वर खाते खोलण्या. ओमकारनं 2 धावांचं योगदान दिलं आणि कॅप्टन षटकानंतर 3 चेंडूचा सामना 6वर बाद झाला. आता पाहिलं तर 2 लगातार जितून ती दादागिरी ते वर्चस्व मत स्थापित केले. मोठ्या बॉलरवरती इथे नवी मुंबई एक्सप्रेस वरती तुफान यायला थोडासा वेग कमी आला. टप्पा पडल्यानंतर बाउन्सिंग जरूर नाकावरून जवळजवळ कानाच्या वरून ओढला होता. जॅक केला होता. डीप फाईन स्क्वेअर लेगच्या वरून लांब लगचा षटकार. 2 षटकार धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. मैदानाच्या 32 पोहोचला स्कोर. 4थ्या ओव्हरच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग टोळेंजंग षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. एक फ्लाय स्लिप तैनात आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर पॉइंट आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. मिड विकेट खाली आहे पण त्याच्या अगोदर आपण पाहतो काव कॉर्नर किती फासला पाहिजे. डीप स्क्वेअर लेग अँड काव कॉर्नर. पूर्ण दरी दिली. पूर्ण आझादी आहे बॅट्समनला. बिंदास. हे ट्रॅप असेल कदाचित विकीचं कारण उसळते चेंडू सोडले पण चातुर्याने मात्र फेकताना काय लांब लचक अशी लांबी ठेवताना प्रॉपरली पोहोचवलं. फाईन डीप स्क्वेअर लेगच्या वरून जितूने. लाजवाब स्ट्रोक. बेहतरीन टायमिंग. बेमिसाल टायमिंग बाय जितू. लगातार काल जय मल्हार चोळेगावचा राहुल चौधरी सलग 5 षटकार पण शेवटचा षटकार जाणूपूर्वक मारला नाही त्यांनी. इंटू द ब्लॉक. खोलवर टप्प्यात ड्राईव्ह केलं. ऑन ड्राईव्ह केलं दूरवरून. सपेस्ट फिल्डर सपेस्ट हँड ऑफ द फिल्डर दीपक ठाकूर. क्लेवरली फिल्डिंग. मेन गॅदर अँड थ्रो इमिजिएटली ते हँड ऑफ द बॉलर. इज अ कम्फर्टेबल सिंगल टू द बॅट्समन. ना मूव द स्कोर ऑन द स्कोर एक्झॅक्टली 33. लॉस ऑफ द 4 विकेट. 33 वर 4. 4थ्या ओव्हर मार्गस्थ विकी भोईर एवढे वेगाने टाकत नाहीत
मध्यम गतींची चाललेली गोलंदाजी. लो फुट टॉस होती. दॅट इज अ ग्रेट ट्राय. सुपर फिल्डिंग. एक झेल सुटला सोडा. 40च्या आसपास प्रशांत नाईक दाखवतो आपला जलवा. वॉट अ स्टॉप फॉर प्रशांत नाईक. क्लेबा फिल्डिंग. सुटला असता दन दन करीन चेंडू मध्ये सीमारेषेच्या बाहेर. चोख फिल्डिंग. दर्जा वाढवलाय. लोटांगण घेतलं. ड्राईव्ह मॅनला चौकार होऊ दिलं नाही. सुपर स्टॉप. लॉप केले. लाजबाब आला. खोलवर टप्प्याला उडवला. विकेटवर तिसरा षटकार. ओ माय गॉड. आता मात्र वेगळे वळण. पुन्हा एकदा बॅट मधून येतोय जितूच्या तिसरा षटकार. धावसंख्या 40 वर. आता मजा आणली. आता जान आणली. आता ऑन केलं मॅच. कारण चौथा ओव्हर टाकताना आतापर्यंत एक चेंडू शिल्लक आहे. म्हणजे 13 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या आता विचार केली डगआउट का 70-75 पर्यंत जाईल असा खेळ राहिला दोन्ही बॅटरचा. अवे फ्रॉम द बॉडी. यस यस ह्यूज. हो माय गॉड. दॅट इज अ प्रदर्शनीय देखणीय फटका. दर्शनीय फटका. कमाल केली. 4 षटकार ISPL हैदराबाद टीम कडून 12,50,000 पहा. पण तो गतीमध्ये टाकत नव्हता. प्रचंड वेगाने टाकले नाही. मध्यम गती गोलंदाज त्याचा यथोचित समाचार घेतला आणि चढवले 4 षटकार गौरवने. जितूने. वॉट अ बॅटिंग जितू. कडक बॅटिंग. धावसंख्या आता 46. आता चेहरे मात्र हसरे केलेत 4 षटकाराने. तुफान 11 कोलशेट टीमचा डगआउट आता हसरा फुललाय. लाजबाब. मॅच मध्ये जान आणली. जान फुकले म्हणून म्हटलं ही बॅट्समन बिल्टअप केले. भागीदारी ते जोडेल मॅच. अन्यथा 4-3 वर पण तोडलेलं होतं प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनला बाद करताना. बॅकफुटवर लोटलं होतं स्वतः कॅप्टनने. सचिन नाईकने 2 ओव्हरला केवळ 11 धावांमध्ये 3 झटके दिले होते. त्यानंतर शो माझा ऑन झाला जितूचा. तब्बल 4 षटकारची बरसात केली विकेटच्या विरुद्ध. ग्रेट बॅटिंग. 4 ओव्हर संपला खेळ. 46-4. 5व्या ओव्हर मध्ये दीपक ठाकूर. अजूनही आठवतोय स्वर्गीय आनंद दिघे चषक. 6 चेंडू डिफेंड केले होते कुमार 11 तुर्वे. स्वप्न दाखवलं. लवली बॉलिंग. तेच तर चेंडू. ओ माय गॉड. अगदी जवळून गेला. टप्पा पडला मिडल स्टंपवरून आणि बरोबर बीट करून गेला अपसाइड द स्टंप. क्लेवर बॉलिंग. सटिक लाईन लेन. नॅचरल आउटस्विंगचा हा दणका दिला. पहिला चेंडू मिडल लेग स्टंप त्यातून वळवून काढताना अगदी ऑफस्टंपच्या बाहेर. पहिला चेंडू डॉट. पर्यंत चेंडू बॅकफुटवर जाताना तर स्टेअर केलं. काय कमाल आहे. का झोकून दिले मॅच मध्ये प्रशांत. ओव्हर टाकण्याचा जरी त्यांनी करिश्मा केला तर फिल्डिंग पहा स्टँडर्ड. जे सुटल्यानंतर स्वतःला माफ करू इच्छित नव्हता. त्याची भरपाई कशी काढायची तर चेंडू थोपवून मारलेले स्ट्रोक बॅट्समनच्या आडवून धावा कमी करून हातभार लावा. हे चांगले विचार मैदानाच्या बॅकवर्ड पॉइंटला फिल्डिंग करता प्रशांत नाईक. 2 चेंडू केवळ सिंगल केले. 5 वर आपल्या पाहिलं तर मार्गस्थ आहे मैदानाच्या आत. पहिलं टाकण्यासाठी मच्छिंद्र स्फूर्ती करून दीपक ठाकूर. 6 ओव्हरचा हा सामना मॅच. बॅकफुटवर टायमिंग करू शकला नाही. थांबवलं बॅट्समनला. थोडासा वेट कर मग चेंडू जातो. एक सिंगल आरामात निघाली असती. पण आता फक्त मारझोडचं क्रिकेट मी करणार हे दर्शवताना सिंगल घेण्यासाठी पसंती दिली नाही. इंटरेस्ट दाखवला नाही. डॉट झालं. डॉट बॉल गेला. 3 चेंडू मध्ये अवघी 1. वॉट अ लवली स्पेल टाकताना अतिशय चांगला छाप सोडले 3 चेंडू मध्ये दीपक ठाकूरने. 4था चेंडू समोर बॅट्समन खेळण्यासाठी जितू. चांगला फटका वळवल्या पण जाईल आतमध्ये जाईल परंतु त्याच्या बाहेर. दस्तक देताना मस्तकावरती चेंडू छान वळवला. षटकार क्रमांक बॅट मधून 5वा. काय बॅटिंग केली यार. एका मागून एक. एकाही बॅट्समॅननं 4 पैकी 10 धावसंख्या ओलांडली नाही. एकमेव बॅट्समन ज्याने तडाखे दिले 5 आणि आकार दिलाय तुफान मध्ये. तुफान 11 कोलशेतला. 1 मॅन आर्मी ज्याला म्हटलं तर एकाकी झुंज. दॅट इज अ 1 मॅन आर्मी खेळताना अक्षरशः एक हांडी चाललेला सामना. 264 जेव्हा रोहित शर्माने द्विशतक श्रेणीच्या विरुद्ध ठोकलं होतं त्याच्या एवढ्या धावा संपूर्ण टीमला काढता आला नाही. याला बोलतात 101 आर्मी बॅटिंग जशी करतो. तुफान बॅटिंग तुफानसाठी जितू. व्हॉट अ लवली इनिंग. 5 षटकार 32 वर आतापर्यंत पोहोचले. 46 माफ करा 53. ओ माय गॉड. 53 धावा धावफलकावर. अर्धशतक पार. याचा सर्व श्रेय जाईल तुफान बॅटिंग करणार. तुफान 11चा हा एकदम आक्रमक बॅट्समन जितू. 53 नंबर 4.
ओ माय गॉड, फ्लो ऑफ द बॅट, कडक कडक बेल धडक, षटकार आला. काय स्ट्रोक बाजी आहे, काय मक्तेदारी आहे. विकेच्या विरुद्ध 4. आता दीपकला तडाखा दाखतो ना, त्याच्या विरुद्ध आता ठोकलेत 5 चेंडू परत 2. वाटतं बॅटिंग यार. 59. आता मात्र स्वप्न पाहिल 80चे, कारण धावसंख्या आता पोहोचवले 59. कारण बॅटिंग तशी करतो तगडी, त्यामुळे स्वप्न पाहणं साहजिक आहे 80 धावांचं. लवली बॅटिंग यार. 4 गडी अगदी स्वस्तात लवकर डोळ्या समक्ष पाहिलं. राहुलं गेलं नाही, करावं तर काय करावं हे सुचत नव्हतं. आतमधली तुफानी ताकद तुफान टीमला दाखवताना जितू बरसलाय, वादळ निर्माण केलं. वादली खेळी सुपर. 59 वर 4. आता शेवटचा बॉल. दीपक कमजिंग बॉल टू जितू, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ऑफसाइड ऑफसाइड. माय गॉड, या वादळाला रोखावं तर कोसा. दोन्ही हात आपल्या कुशीत घेताना भाविश म्हणतं करावं तर काय. फुल टेन्शन दिले बॅटरने. हो हो, 5 ओव्हरचा खेळ संपला. षटकार क्रमांकाला जितूनच्या बॅट पडून तब्बल 7वा. तो पोहोचतोय 44 वर. येस, फक्त 6 धावा दूर. स्पर्धेतलं 5वं अर्धशतक लागेल काय, एकदम जवळ आहे. ही रीच ऑन द 44. 6 धावा दूर. पहिला आकाश, दुसरं गंगाधर इंगोले, तिसरं भावेश, चौथं मिस्टर क्रिकेट सचिन हिराजी नाईक, 5वं अगदी उंबारठ्यावर आहे. 5 होऊ शकलं असतं मागच्या मॅच मध्ये, हुलकावणी दिली श्रीकांतला, परंतु आता 44 वर पोहोचते. तुफानी बॅटिंग करताना तुफान 11 कोचेस साठी जितू. क्लेबर धूम धडाके म्हणून सिंगल घेतली नव्हती, त्याला विश्वास होता. आता तो गौरवला म्हणत असं सिंगल टाक मित्रा, बाकीचं काम मी करतोय. पण गौरव काय सांगेल, जर पट्ट्यात आला तर मी सोडणार नाही असं कदाचित सांगले असेल, का मी कोणाला घाबरत नाही. हा शब्द खूप चर्चेमध्ये असू द्या. सकाळीच अर्जुने सांगितलं की या स्पर्धेत धावा झालेत भावेश 65, 65. 6 चेंडूचा खेळ बाकी. 65 धावा 4, 6 चेंडूचा खेळ बाकी. जिंकेल तर सुपर 3 मध्ये जाणारा तिसरा संघ. आनंदाचा आहे, आनंदाचे फवारे स्वाभाविक आपण पाहू शकतो. पण चेहरा त्याला माहित आहे आपली दमखमा बॅटिंगसाठी तो स्वस्त नाही. तेवढा आत्मविश्वास, जसं जितूवर आत्मविश्वास तसा 12वी कडोचा इतर बॅटरकडे आत्मविश्वास. तुफाने बॅटिंग. सचिन असेल, भावेश असेल, विशाल भोईर असेल, विकी असेल, किती एकाला सोडू दुसरा कामेश आहे. शेवटचा ओ पहिला बॉल ऑफसाइड. ऑफसाइड नेमकंच जे करायचं ते केलं त्याने, आपलं काम अदा केलं सपोर्ट रिनोक. आता बाकीचं मात्र एक मुख्य भूमिकेमध्ये असलेला हा नायक करेल, ज्याने 44 धावा काढताना 6 षटकाराची आतिषबाजी केली. तो अर्धशतक जवळ, आणि त्याने अर्धशतक लावलं ना, ते स्पर्धेत 5वं. एवढीच अर्धशतक 2022 मध्ये लागलेली होती, त्याची बरोबर होईल त्या 17ची 2025 मध्ये. येस, इट इज आउट ऑफ द पार. ज्या पण वीरेंद्र सहवाग ठोकतो शतक पूर्ण करतो षटकाने, त्याप्रमाणे अर्धशतक ठोकलं जितूने. 8वा षटकार. कॉंग्रॅच्युलेशन जितू. 5वा अर्धशतक 11 चेंडू मध्ये. वा माय वा. युवराजलाही मागे टाकलं. 2007 युवराज सिंग T20, त्याच्यापेक्षा 1 चेंडू कमी. तब्बल 8 षटकार. ओ माय गॉड, व्हॉट अ प्लेट. कॉंग्रॅच्युलेशन, व्हॉट अ बॅटिंग जितू यार, कडक. ऑफसाइड ऑफ छेडछाडी. प्रयोग चांगला होता भावेश, गैर नव्हतं, चांगला विचार होता. कारण असं कुठे कुठे पिचिंग त्याला मार जोर करता पाठो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा प्रयोग चांगला. धावसंख्या मात्र पोहोचले 73 वर. आता 80 काय 90 पर्यंत झेप घेईल, कारण जितू जोडलाय. अक्षय कडक वादळ. तुफान बॅटिंग करताना तुफान 11 कोचेस साठी. स्ट्रोक चांगला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पोहोचेल काय, तिथपर पोहोचला. शतक आडवे सिंगल घेतली, धोका घेतल्या दुसरे धावकाचा. मात्र चेंडू फेक बरोबर केली होती, परंतु सुरक्षित पोहोचते जितू. दुसरी धाव आपल्या नाभेकर 2 धावने वाढवतो. आता पावना शतक 75 धावा. 4 गडी बाद 75. पहा टीम कुठे होतं, टीमला कुठे आणलं. एक म्हटलं तर 50 निघतील काय, पण जितूची चालली तुफानी बॅटिंग, जादू चालली. मुख्य रोल अँकरिंग रोल करताना अगदी अटॅकिंग बॅटिंग केली. काउंटर अटॅक. 3 ओव्हर मध्ये 20 धावा 4 विकेट, आणि त्या दाट खायेतून काढलं. पार्टनरशिप बिल्डअप करताना गौरव बोधर जितूने तब्बल संघाला पोहोचवले 75. क्लास क्रिकेटचा दर्जादार फटका, परंतु इथे खेळ. वा वा.
एकदा जोरदार टाळ्या ठोका मित्रांनो. वाटा बॅटिंग यार, कडक बॅटिंग. स्पर्धेतलं 5वं अर्धशत शेकहँड करायला त्याला भावेश नाईक, का करू नये. तदनंतर माझा तो विशाल भोयर, वेल डन जितू. वाटतं बॅटिंग यार, सुपर बॅटिंग. अर्धशतीचा खेळचा मात्र इथे झाला शेवट. कम टू द एंड ऑफ द जितू इन द बॅक इन टू द पॅव्हिलियन. गडी क्रमांक 5वा बाद, 5 गडी बाद 75. आता 2 चेंडू मात्र शिल्लक आहे एक इनिंग संपण्यासाठी. क्रुशियल मॅच आहे. डू वॉर डाय, करो या मरो. जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये, हारेल तो मात्र रजा घेईल. श्रीकृष्ण मित्र मंडळ घेऊन येते 58 वर्ष आपल्या लाडक्या खेळाडूला दिलेली भेट. दिलीप स्मृती चषक 2025 कशमकश. दीपक ही मात्र कमी नाही, तोही गेला सेकंड. वेल डन यार, कॉंग्रॅच्युलेशन जिथे. वाटतं इनिंग यार. युवराज सिंगला मागं टाकलं एवढं जलद. युवराज न T20 2007 12 चेंडू, इथे 11 चेंडू, सर्वात जलद अर्धशतक या स्पर्धेमधलं. वाटतं बॅटिंग आहे कडक. 2 चेंडूचा खेळ बाय भावेश नाईकने अखेरकार ती मोठी विकेट मात्र आपली नावे केली. इन ॲट क्रमांक हर्ष 7व बॉलर आहे खऱ्या अर्थाने. बॉलर बॅक टू ऑफ ड्राईव्ह केला दूरवरून, जोपर्यंत शत्रुघ्न फील करेल. यंगस्टार वेगळ्या पद्धतीने असं यंगस्टारनं जर केलं ना तर भविष्य उज्ज्वल कसं होईल. रोखायला लागेल मात्र आपलं संधी असं वारंवार दिलं नाही. खूप बलवान संघ आहे. ऑप्शन पर्याय टीम 11 मध्ये येण्यासाठी धडपडतील. जर असं संधीचा तुम्ही दुरुपयोग केला. खराब चेंडू फेक. धाव संख्या येस यंगस्टार तो पण चालून घेईल, पण अनुभव साथ्याने 10-11 लगेच त्याचं डिपार्टमेंट चेंज केलं पहा. अगदी प्लॅन ऑपरेटरहून आणलं त्याला. एकदम लो कॅटेगरीमध्ये 30 यार्ड मध्ये पनिशमेंट केलं आणि स्वतः विशालाला त्याच्या जागेवर लॉंग ऑफला. स्वस्ताने घ्यायला तर काय मात्र खरं नसतं. आलस शत्रू आहे. 78 बनल्यात. लास्ट चेंडूचा खेळ बाकी, एक इनिंग संपण्यासाठी. बॅटिंग करताना पहिलं एकदम मिसवर 4 गडी होते 3 ओव्हर नंतर, पण 3 नंतर काय आधार रोल केली. मुख्य रोल मध्ये आला जितू. काया पलट केल्यानं धावसंख्या अर्धशतक आपल्या नावे करता टीमला आता पोहोचवलंय 78 वर. अँकर इनिंग, लास्ट बॉल. चला चर्चा करू नका मित्रांनो, विनंती केली जाते. 2 पंच आणि त्याच्यावर चर्चा केली जाते. कसली चर्चा आहे हे सांगणं कठीण आहे. पहिल्यांदा तिथला आवाज इथपर्यंत यायचं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट 1995 एजेस कप, माईक मध्ये मायक्रोफोन, विकेट किक काय बोलतोय, बॉलर किती शिवाय देतोय ते स्पष्ट काने ऐकायचं. हे टिकणं नाही जाईल. टेनिस क्रिकेटमध्ये आले, पण इथे फक्त एक कॅमेरा. 78 बनल्यात आणि निश्चित आनंद मात्र ओसंडून वाहते. का होऊ नये, कारण जेमतेन 50 इतकी शाश्वती नव्हती का तुफान इथपर्यंत पोहोचेल काय. पाच 5.5 चेंडू, अवघा सिंगल चेंडू मात्र बाकी आहे. 2 बॉल 2 धाबांची. काय झालं.
बाकी आहेत. काल घनसोली 11 घनसोली सुपर 3 मध्ये मजल घेणारा पोचणारा पहिला संघ आज ऐरोली कोलीवाडा हिने जादू चालली आहे. प्रचंड मेहनत आणि अतिशय दमदार असं प्रदर्शन करताना दूसरा टीम सुपर 3. हमें इधर एक छोटी सी लड़की मिली हुई है जिसके मामा पापा जिधर कस्टमर कैसे संपर्क कर हमें यहाँ एक रूही नाम की लड़की थांबू नका. चला धावा किती दिले जातील मास्टर माइंड? 2. येस 2 धावा पकडल्या जातील नॉट 3. एक कमी. ही गाडी आहे बरोबर समोर ती गाडी काढायची आहे. स्ट्रोक मला अप ड्राईव्ह केलं दुर्वन शत्रुक्षण येईल फील करेन. शेवटच्या बॉलवरती येतात 2 धावा. 2 धावसंख्येने वाढते तुफान 11 कोलशेट टीमची धावसंख्या. 5 गडी बाद आता धावसंख्या झाली आहे 79 79 बरोबर 80. पहिले 50 मिळेल जमतेल असं वाटलं होतं. नंतर मात्र इच्छा वाढली. जेव्हा जिथून घातला होता धुमाकूळ तेव्हा वाटलं 75. 75च्या पुढे गेलाय 79 वरती. नाव टार्गेट एक्झॅक्टली 80. 80 धावांचं टार्गेट. 6 ओव्हरचा सामना जिंकेल तो सुपर 3 मध्ये पोहोचेल तिसरा टीम. अतिशय महत्वपूर्ण मोस्ट इम्पॉर्टंट मॅच. मच्छिंद्र स्मृती धारावे जे फिल्डिंग करताना एक वेळ होतं 3 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा आणि 3 करारे. विकेट घेताना 4 गडी बाद 20. तेव्हा वाटलंही नव्हतं 50 ही झेप गैर तुफान 11 पण घेतली आहे. त्याचं कारण होतं अक्षरशः तुफान अशी बॅटिंग केली जिथून अर्धशतक केवळ 11 चेंडूमध्ये लावताना आणि 8 षटकाराची आतिषबाजी करताना केवळ 13 चेंडू 52 धावा चोपल्या. हे मुख्य कारण आहे. 100 बॅटिंग तुफान बॅटिंग तुफान 11 कोलशेतला सुरक्षित. परंतु देशात तसं उत्तर देण्याची क्षमता आज धीरज नाही आहे. परंतु धीरज नसते तेव्हा कॅप्टन अजूनही मात्र त्याची ताकद वाढते त्याची ऊर्जा वाढते. जेव्हा एखादा जरी खेळाडू कमी असला ना तर सचिन मात्र मॅच मध्ये एवढं रंगत वाढतो. त्याचं उदाहरण दिलं होतं उत्कर्ष दिवामध्ये ते अर्धशतकी पारी खेळताना. व्हॉट अ इनिंग बाय टीम कॅप्टन मिस्टर क्रिकेट बाय सचिन हिराजी नाईक. 80 धावांचं टार्गेट. 6 ओव्हरचा सामना. .40 अस्किंग रन रेट विन दिस मॅच. मच्छिंद्र स्मृती धारावे जशा तशा उत्तर देण्याची क्षमता राखतो. तब्बल 121 हाय स्कोर अगेन्स्ट बोंडकोडेने. बोंडकोडेच्या विरुद्ध 121चा उच्चांक अजूनही त्यांच्या नावावर आहे. जो संघ 121 धावा टोकू शकतो 80 धावा का पार करू शकत नाही? डिपेंडली करू शकतो पण गोलंदाजी खूप मात्र स्ट्रॉंग आहे तुफान 11 कोलशेट टीम. आणि सांगितले कासेर वडवली येथे आम्हाला मात्र त्याने पराजित केलं होतं. 80 धावा काढल्या तर बरोबर इमारती करताना परतफेड करेल मच्छिंद्र स्मृती धारावे. त्याच दरम्यान आमचे हिंदीतली बेस्ट आवाज आरजे सम्राट प्रदीपजी विचारे यांचं आगमन झालेलं आहे. सचे स्वागत आहे आरजे प्रदीपजी विचारे. स्वागतम सुस्वागतम. चला गाडी तिथून आठवायचे नंबर जरा नितीन. येस आणि नाईट साठी गणपत तांडेल ही मोठी आवाज ही मागणीतली आवाज तिथे जायचं आहे. त्यासाठी हे बेस्ट आवाज हे इथले प्रेक्षकांना हवी बसे त्यासाठी पुन्हा या इनिंग मध्ये आम्ही आणतो आरजे सम्राट प्रदीपजी विचारांना. एक बेस्ट 35 वर्ष या अफलातून मंत्रोकमधले हिंदी आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील आणि सांगतील या सेकंड इनिंगची कहाणी आरजे सम्राट प्रदीपजी विचारेंच्या जुबानी. आइए प्रदीपजी विचारे.
बहुत बहुत शुक्रिया संतोष मात्रे, सैंडी, इनकी मधुर वाणी में आप क्रिकेट कमेंट्री सुन रहे थे। करीब करीब 33-34 वर्ष ये क्रिकेट कमेंटेटर हमारी नवी मुंबई की क्रिकेट कमेंट्री के आन बान शान और सभी की दिल की धड़कन आदरणीय हमारे आदि दोस्त क्रिकेट के महागुरु, ये उपाधि जिनको देके सम्मानित किया है NMPL ने, वो संतोष मात्रे सैंडी जी की मधुर वाणी में आप क्रिकेट कमेंट्री यहाँ पे सुन रहे थे। 80 क्या पारी खेली जीतू, जिनकी मैं सराहना करना चाहूंगा। तूफान 11 की तूफानी पारी जीतू की। अब देखते हैं मच्छिंद्र स्मृति धारावी की टीम एक चैंपियन टीम है, किस तरीके से उनका यहाँ पे जवाब देती है। भावेश नाइक और विशाल भोईर की जोड़ी मैदान के बीच में 80 रनों का लक्ष्य का टारगेट है। अनिकेत बाएं हाथ से ओवर द विकेट नया और प्रारंभ करते हुए, काफी अच्छी तेज गति की गेंद थी, टिप्पा खाने के बाद नीचे रहती हुई गेंद सबमरीन डिलीवरी थी और हालांकि थोड़ी हड़बड़ाहट के साथ गेंद को ढकेलना चाहते थे। यहाँ पे बल्लेबाज भावेश नाइक, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। फिर एक बार अनिकेत बाएं हाथ से ओवर द विकेट और ये छोटी गेंद पुल किया है, गेंद को डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन की तरफ गेंद जा रही है और किशोर मडवी इशारा कर रहे 6 रनों का। क्या खूबसूरत यहाँ पे ये स्ट्रोक, देखिए थोड़ी सी छोटी गेंद थी लेग और मिडिल स्टंप पे और देखिए कितने जल्दी भावेश नाइक हरकत में आ जाते हैं और गेंद को उन्होंने स्क्वायर ड्राइव किया था डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर और जैसे ही गेंद बल्ले से लगी उसके ऊपर 6 रनों की मोहर लग चुकी थी। सैंडी संतोष मात्रे और मल्टी टैलेंटेड हमारे अजीत दोस्त विघ्नेश मडवी लगातार 4 दिनों से संतोष मात्रे सैंडी टेनिस क्रिकेट जगत के महागुरु यहाँ पे कमेंट्री कर रहे हैं। विघ्नेश मडवी जी ने लगातार 2 दिन तक कमेंट्री की। उनकी मां की हालत थोड़ी सी खराब है, इसलिए उन्हें अस्पताल में दाखिला लेना पड़ा, इसलिए वे आज यहाँ पे आए नहीं। बहरहाल ये गेंद देखिए सीधे बल्ले से खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑन बाउंड लाइन को क्लियर करती हुई और ये 4 रन, क्या बल्ले 6 रन माफ करिए 6 रनों के लिए गेंद चली गई बाउंड लाइन के पार और इस तरीके से बैक टू बैक 2 सिक्सर यहाँ पे भावेश नाइक जी ने तान दिए। मजा आएगा इस मुकाबले में, दोनों भी टीम तगड़ी टीम है टेनिस क्रिकेट विश्व की। जब सैंडी टॉस कर रहे थे टॉस बॉक्स में, तब सचिन नाइक जी ने बात छेड़ी थी कि हमारा एक मुकाबला हुआ है ठाणे में सैंडी, और वो केवल एक मुकाबला तूफान 11 कुलशत की टीम ने जीता। अब देखिए अपने घर पे यहाँ पे बराबरी करने का अच्छा अवसर है। देखते हैं 80 रनों का काफी बड़ा हिमालय का पर्वत खड़ा किया है अगर देखा जाए तो तूफान 11 कुलशत की टीम ने। फिर एक बार इस ओवर की अगली गेंद अनिकेत भावेश नाइक जी के लिए, ये लेंथ गेंद थी, इस बार बैक टू बॉलर खेला अपने बॉल फॉलोअर थ्रू में बिल्कुल चौकर में थे अनिकेत, उन्होंने गेंद को रोका और कोई भी रन नहीं बना। स्कोर अभी भी 12 के कुल योग पे अटका हुआ मच्छिंद्र स्मृति धारावी टीम का। अनिकेत लंबे ऊंचे कदकाठी के गेंदबाज, का बॉलिंग रन पिच के कोने से फेंकी हुई गेंद थी और गेंद को स्क्वायर कट कर दिया है, गेंद दंदनाती हुई जा रही है डीप कवर पॉइंट बाउंड लाइन के बाहर और ये 4 रन। क्या बल्लेबाजी कर रहे, बिल्कुल बरस रहे मैदान के बीच में भावेश नाइक, इसी के लिए जाने जाते हैं सैंडी और कई ऐतिहासिक पारियों का गवाह रह चुके हम सभी लोग। इस युवा खिलाड़ी के क्या लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं, बिल्कुल हमला बोल दिया है उन्होंने यहाँ पे। और ये देखिए ये ड्रोन हमारे ग्रामीण टेनिस क्रिकेट का ये ड्रोन यहाँ पे उड़ता हुआ, ज्यादा उड़ा नहीं सकते सैंडी, और उसको बिल्कुल एक अंतराल पे उड़ाया जा रहा है और इस प्रतियोगिता का लेखा जोखा रखा जा रहा है। और इस बार फिर एक बार लॉब कर दिया अपने जगह पे खड़े खड़े लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं बिल्कुल भावेश नाइक, इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से तान दिया था गेंद को। इस तरीके से 1 ओवर की समाप्ति हुई है और 1 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर है मच्छिंद्र स्मृति धारावी टीम का 22 रन,
6 ओवरों का ये मुकाबला और पहली ओवर में यहाँ पे मच्छिंद्र स्मृति धारावी की टीम ने अपने इरादे जाहिर कर दिए। तूफान 11 के जीतू ने जिस तरीके से एक तूफानी पारी खेली थी मैदान के बीच में, उसी तरीके का ईंट का जवाब पत्थर से देते हुए सैंडी यहाँ पे भावेश नाइक लाजवाब जोरदार बल्लेबाजी कर रहे। मानना पड़ेगा इस खिलाड़ी को, हौसले देखिए कितने बुलंद है, इतना आसान नहीं होता। इतनी खराब गेंदबाजी नहीं की थी गेंदबाज अनिकेत ने, लेकिन उनके ऊपर हमला बोल दिया, खास करके भावेश नाइक ने। भावेश नाइक 22 रन के कुल योग पे बल्लेबाजी कर रहे हैं। उन्होंने छक्के ताने 3 और चौका 1। 30 गेंदे और 58 रन चाहिए जीतने के लिए। 30 गेंदे 58 रन। विशाल भोईर अब स्ट्राइक में गेंदबाजी का जिम्मा संभालने के लिए हर्ष को यहां पे तलब किया जा रहा है। पावर प्ले का दूसरा ओवर प्रगति पे होने जा रहा है। बिल्कुल अम्ब्रेला की तरह क्षेत्ररक्षण, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ। वहां पे कार टर्न ले रहे हैं, लवकर करा जरा तिकडून प्लीज, तिकडे पुढे घेऊन जा, इकडे आणू नका परत गाडी ती। क्या यार सैंडी, यहाँ पे दीवा कोलीवाड़ा में क्रिकेट प्रतियोगिता चल रही है, उनको ध्यान में रहना चाहिए। और इस बार गेंद को लॉफ कर दिया। गेंद एक बाउंस के बाद देखते हैं बॉन्ड लाइन को क्लियर करती हुई और ये 4 रन विशाल भोईर जी के बल्ले से निकलता हुआ ये चौका। खरबूजा को देखकर तरबूजा रंग बदल रहा है, इस तरीके का माहौल मैदान के बीच में ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं। यहाँ पे मंसूबे बना लिए हैं सैंडी मच्छिंद्र स्मृति धारावी के दोनों ओपनर्स ने, दोनों बैटल ने, कि पावर प्ले में ज्यादा से ज्यादा रन बटोरे जाए, और उसी इरादे से यह टीम मैदान के बीच में उतरी है। माफ करना सैंडी, मुझे नाइट मैच की तरफ रुख कर रहा है। नहीं, वो बताना जरूरी है क्योंकि एक महान क्रिकेट कमेंटेटर। और इस बार देखिए क्या खूबसूरत स्ट्रोक खेला है। कवर बाउंड्री की तरफ गेंद जा रही है और एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन को क्लियर करती हुई गेंद 4 रन। बैटिंग लाइनअप काफी तगड़ी है अगर देखा जाए तो। मच्छिंद्र स्मृति धारावी का कुल स्कोर है 30 रन बगैर किसी नुकसान के बाद। आप देख रहे हो श्री कृष्ण मित्र मंडल की जानब से आयोजित, दीवा कोलीवाड़ा आयोजित दिलीप स्मृति ट्रॉफी 58वां वर्ष है और क्या खूब आयोजन। मानना पड़ेगा आदरणीय प्रकाश जी मडवी जी और श्री कृष्ण मित्र मंडल जी को, क्या शानदार आयोजन। पहला इनाम 1 लाख रुपया और आकर्षक दिलीप स्मृति ट्रॉफी और एक बाइक यहाँ पे प्रदान की गई है। श्रीमान बंडू जी केनी जी समाज सेवक है हमारे दीवा कोलीवाड़ा के। दूसरा इनाम है 50,000 रुपये नकद और आकर्षक दिलीप ट्रॉफी। तीसरा भी इनाम रखा हुआ है 25,000 रुपये नकद और आकर्षक ट्रॉफी। क्या शानदार और जानदार आयोजन। आदरणीय प्रकाश जी मडवी जी की तरफ से सर्वे सर्वा है श्री कृष्ण मित्र मंडल के। अब थोड़ा सा कुछ कान मंत्र देते हुए यहाँ पे गेंदबाज को कप्तान हर्ष, 2 गेंदों में 2 चौके जड़े हैं यहाँ पे बल्लेबाज विशाल भोईर जी ने। इस बार ये गेंद दिशाहीन गेंद थी, स्पेशर मैदान के बीच में दिखाई दे रहा है। वाइड का इशारा कर रहे हैं किशोर मडवी। श्री कृष्ण मित्र मंडल की तरफ से, दीवा कोलीवाड़ा की तरफ से क्या शानदार क्रिकेट खेली है। वही एम्पायरिंग करते हुए मैदान के बीच में किशोर मडवी। इस बार ये गेंद काफी अच्छी गेंद थी। इस गेंद को इनफील्ड के ऊपर से खेलना चाहते थे, पूरी तरह से चकमा खा गए। गेंद के गति को नहीं भाप पाए विशाल भोईर। बिंदी निकलती हुई गेंद। हर्ष गेंदबाजी कर रहे। दूसरा ओवर प्रगति पे पावर प्ले का और ये चौथी गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार गेंद को बिल्कुल सरपट खेला है। कवर रीजन में मिसफील्डिंग हुई, वहां के क्षेत्ररक्षक के द्वारा डीप कवर में गेंद जा रही है। 2 रन दौड़कर पलटकर मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। इस तरीके से 2 रनों के साथ कुल स्कोर है मच्छिंद्र स्मृति धारावी टीम का 80 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए 33 रन, 33 विदाउट लॉस, बिना किसी नुकसान के बाद। हर्ष इस बार गेंद आने का इंतजार किया और गेंद को बिल्कुल सुनसान इलाके में खेला। गेंद जैसे ही बल्ले के ऊपर लगी मिड विकेट बाउंड्री लाइन को क्लियर करती हुई 4 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं दोनों भी बल्लेबाज। विशाल भोईर
कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 37 रन, 37 विदाउट लॉस। दोनों भी गेंदबाज अनिकेत और हर्ष काफी महंगे हुए। पावर प्ले का दूसरा ओवर फेंका जा रहा है और अभी भी एक गेंद आनी शेष है। यह फुल टॉस गेंद थी। विशाल भोईर ने गेंद को खेला है डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर और ये 6 रन बिल्कुल आसानी के साथ यहां पे ड्राइव कर दिया था। लेग आउट मिडिल स्टंप पे गेंद थी। काफी ज्यादा अवसर था विशाल भोईर जी के पास और देखिए कितने सहजता के साथ गेंद को उन्होंने खेला था डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इस तरीके से कुल स्कोर है 43 रन, 43 विदाउट लॉस। अब गेंदे बची है 24 गेंदे और 37 रन चाहिए। देखिए सैंडी मुकाबला कहां से कहां चला गया। 24 गेंदे और 37 रन, बिल्कुल नजदीक आ गया मुकाबला। यहाँ पे मेरे से पहले यहाँ पे हमारे नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगत के महानतम क्रिकेट कमेंटेटर, टेनिस क्रिकेट जगत के महागुरु संतोष मात्रे सैंडी क्रिकेट कमेंट्री कर रहे थे और जब जब भी ये संतोष मात्रे सैंडी कमेंट्री करते हैं तब हर किसी के मुंह से वाह करके निकलती है, इसमें कोई संदेह नहीं है। और बहुत ही उम्दा क्रिकेट कमेंट्री और इनकी वजह से कई सारे युवा क्रिकेट कमेंटेटर खास करके मराठी के दिखाई देते हैं। सैंडी को मन ही मन अपना गुरु माना है। हर किसी ने हमारे नवी मुंबई के उभरते हुए जो क्रिकेट कमेंटेटर है इन्होंने मानना पड़ेगा सैंडी लोकप्रियता क्या होती है यह आपसे मैंने देखा है। लाजवाब लोकप्रियता, जितने इनका स्वभाव जितना बेहतरीन है उतनी बेहतरीन उम्दा उनकी कमेंट्री। नहीं सैंडी, अगर मेरी भी थोड़ी बहुत जो पहचान हुई है ये आपके वजह से हुई है क्योंकि हर समय आपने मेरे को मौका दिया है कमेंट्री करने का। कोई भी बड़ा बंदा पर्वत आया तो प्रदीप विचारे आप बोलिए, मेरे से ज़्यादा क्षमता आपके पास है सैंडी। बड़ा जबरदस्त सुकून मिलता है आपका नाम ही जबान से निकलने के बाद सैंडी। ये अहमियत है आपकी। नया ओवर प्रगति पे होने जा रहा है। मयूर आ रहे गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए। उनके सामने बल्लेबाज भावेश नाइक। पहली गेंद में इस टाइम हुआ स्ट्रोक और विकेट कीपर ने अपने बाएं तरफ जाके कैच लपक लिया। सैंडी ये लो फुल टॉस गेंद थी और इस तरह की गेंद 6 रनों के लिए चली जाती है। अब भावेश नाइक देखिए एक से बढ़ के एक खतरनाक गेंदों को उन्होंने बाउंड्री लाइन के पार पहुंचा दिया था। ये लो फुल टॉस गेंद के ऊपर झड़ना चाहते थे स्क्वायर लेग के ऊपर से सिक्सर, लेकिन गेंद बल्ले के बिल्कुल कंधे से लगी और विकेट कीपर ने अपने बाएं तरफ जाके यहाँ पे कैच लपक लिया। तो देखिए कभी कभी लो फुल टॉस गेंद भी अपना काम कर जाती है। और अब मैदान के बीच में जा रहे हैं सचिन हीराजी नाइक। सैंडी ये पूरे जो नाम खिलाड़ियों के लिए जाते हैं क्रिकेट कमेंटेटर के जरिए, इसका पूरा श्रेय मेरे अजीज दोस्त संतोष मात्रे सैंडी जी को जाता है। हर किसी का चिट्टा है सैंडी के पास, पूरा रिकॉर्ड है हमारे संतोष मात्रे सैंडी के जहन में। बिल्कुल कहते हैं ना कि एक चीप लगी हुई है उनके दिमाग के अंदर पूरे रिकॉर्ड की। चाहे अंतरराष्ट्रीय क्रिकेट के मुकाबले हो, चाहे हमारे नवी मुंबई में क्रिकेट के मुकाबले हो, हर किसी का लेखा जोखा है ये महानतम क्रिकेट कमेंटेटर के पास। ये देखिए आपके टीवी स्क्रीन में नजर आ रहा है हमारे कैमरामैन के जरिए दीवा कोलीवाड़ा। क्या खूबसूरत गांव सैंडी, बिल्कुल समुंदर के गोदी में बैठा हुआ ये गांव, क्या बेहतरीन गांव। मैं सराहना करना चाहूंगा प्रकाश मडवी और श्री कृष्ण मित्र मंडल की। क्या लाजवाब क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन श्री कृष्ण मित्र मंडल की जानब से, दीवा कोलीवाड़ा की जानब से आयोजित ये दिलीप स्मृति ट्रॉफी 2025 लाजवाब क्रिकेट प्रतियोगिता। और इस मर्तबा गेंद को चित कर दिया था मिड ऑफ के ऊपर से। 1 रन दौड़कर मुकम्मल किया सचिन हीराजी नाइक, कप्तान है टीम के। और बिल्कुल जिस तरीके का माहौल होता है उस तरीके की बल्लेबाजी करते हैं सचिन। देखते हैं बिल्कुल तगड़ा मुकाबला होगा। दोनों भी टीम बिल्कुल कड़क टीम है सैंडी, अगर क्रिकेट के परिभाषा में बोला जाए तो। विशाल भोईर
ये देखिए ये छोटी गेंद काफी ज्यादा समय मिड विकेट के ऊपर से पुल करने का और बिल्कुल आसानी के साथ गेंद को पुल कर दिया यहां पे विशाल भोईर जी ने। भावेश नाइक ने 7 गेंदों में 22 रनों की पारी खेली। क्या धुआंधार पारी। सैंडी कोई भी खिलाड़ी जब आरंभिक तौर पे आता है और इस तरीके का रनों का अंबार होता है और जब कम गेंदों में ज्यादा रन वे बनाते हैं तब बाद में आने वाले बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव कम होता है। वाह भावेश नाइक, आपकी मैं सराहना करना चाहूंगा। यहाँ पे मयूर की ये गेंद ऑफ ड्राइव किया है, गेंद लॉन्ग ऑफ रीजन में जा रही है, वहां पे प्रोटेक्शन है, वहां पे क्षेत्ररक्षक गेंद को रोक रहे। सागर ने गेंद को रोका और 1 रन की वृद्धि हुई। मच्छिंद्र स्मृति धारावी टीम का कुल स्कोर है 51 रन, जबकि ये तीसरा ओवर प्रगति पे और तीसरे ओवर की मयूर की ये 5वीं गेंद सचिन नाइक जी के लिए। और इस बार बैकफुट पे गए और गेंद को यहां पे शॉर्ट ऑफ जैक कर दिया था डीप स्क्वायर लेग रीजन में। निचले हिस्से से लगी थी, बल्ले के ठीक से चढ़ी नहीं थी, लेकिन बिल्कुल सरपट गेंद निकलती हुई और इस तरीके से 1 रन के साथ कुल स्कोर है 52 रन 52। 1 विकेट के पतन के बाद मयूर इस ओवर की अंतिम गेंद विशाल भोईर उनके सामने। 3 चौके 2 सिक्सर जड़े अपने पारी में विशाल भोईर जी ने। और इस बार गेंद को देखिए किस तरीके से लॉब कर दिया था स्वीपर कवर बाउंड लाइन के बाहर और ये 6 रन। क्या बल्लेबाजी हो रही है, बिल्कुल कातिलाना बल्लेबाजी मैदान के बीच में। बिल्कुल सुनामी आई है यहाँ पे बल्लेबाजों की और क्या बल्लेबाजी कर रहे हैं। अब इक्वेशन देखिए, 18 गेंदे और 22 रन चाहिए सँडी। 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी मच्छिंद्र स्फूर्ती धारावी संघाला। केवल 1 विकेट उन्होंने गंवाया है। आउट होने वाले बल्लेबाज देखिए कौन है, भावेश नाइक। 7 गेंदों में 22 रनों की एक धुआंधार पारी उन्होंने अपनी टीम मच्छिंद्र स्फूर्ति धारावी के लिए खेली। सैंडी दूसरे दिन मैं आया था तब एक बंदा पर्वत मच्छिंद्र स्फूर्ति के कह रहे थे कि हमारे जो प्रीमियर लीग होती है उसमें आई है धीरज भोईर। बहुत बहुत शुक्रिया धीरज, हमारे ऊपर ये भरोसा जताने के लिए। घनसोली 11 घनसोली और ऐरोली कोलीवाड़ा टॉस के लिए आई है, चिट्ठी के लिए। 3 टीम के दरमियान यहाँ पे चिट्टियां होगी। घनसोली 11 घनसोली ऐरोली कोलीवाड़ा आणि यांच्यातून जो जिंकेल तो यांच्यामध्ये चिट्ट्या टाकल्या जातील। ये देखिए ये लेग ब्रेक गेंद कितने जल्दी हरकत में आ गए यहाँ पे सचिन हीराजी नाइक। बिल्कुल हमारे कमेंट्री कक्ष से मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद 6 रनों के लिए। वासुदेव मडवी सर बैठे हुए, उनको सलाम करती हुई गेंद। फिर एक बार ये लेग ब्रेक गेंद थी, इस मर्तबा टिप्पा खाने के बाद तेजी के साथ काटा बदलती हुई गेंद। स्टंपिंग की अपील कर रहे हैं वहां पे किशोर मडवी, मंजे हुए एम्पायर है। देखते क्या कुछ मैदान के बीच में घटा है। एम्पायर ने हालांकि अपील को खारिज कर दिया है। मैच का इक्वेशन है, देखिए मैच ऑन है। 15 गेंदे और 15 रन चाहिए जीतने के लिए मच्छिंद्र स्फूर्ति धारावी टीम को। 15 गेंदे और 15 रन। अगर और कोई टीम होती सैंडी तो रनों का जो अंबार खड़ा किया था उसके बोझ के तले दब जाती, लेकिन ये टीम देखिए मच्छिंद्र स्फूर्ति धारावी की बिल्कुल 5वें गेयर में पहली गेंद से गाड़ी दौड़ रही है इनकी। फिर एक बार ये अंदर की तरफ ले आए थे और ब्रेक और लेग ब्रेक का अच्छा मिश्रण है इस गेंद का गेंदबाज के पास। जीतू, क्या पारी खेली थी जीतू ने। कितने रन खेले? 52 रनों की पारी 13 गेंदों में। और इस बार ये स्लॉग स्वीप किया है, गेंद जा रही है। देखते हैं एम्पायर इशारा करेंगे 4 रनों का। थोड़ा अतरंगी अंदाज में वहां के क्षेत्ररक्षक ने कैच लपकने का प्रयास किया था। एक
गेंद आणि शेष है किशोर। अब इक्वेशन है 13 गेंदे और 10 रन। मुकाबला कहां से कहां चला गया, 13 गेंदे और 10 रन। तूफान 11 कोलशेत के टीम, हालांकि मैच का नतीजा कुछ भी हो सैंडी, दिल जीत के जा रही है ये टीम। देखते हैं, अभी तक मुकाबला खत्म नहीं हुआ है, मुकाबला अब भी ऑन है। ये लेग ब्रेक गेंद बैकफुट पे गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई, स्क्वायर कट कर दिया है और क्या लाजवाब स्क्वायर कट यहां पे। विशाल भोईर 11 गेंदों में 41 रनों की पारी खेल रहे हैं, जिसमें उन्होंने सिक्सर जड़े 3 और चौके जड़े 4, 5 चौके, माफ करिए। क्या पारी खेली है इस धाकड़ बल्लेबाज ने, बिल्कुल एक अच्छी ड्यू रखी है और भावेश नाइक के साथ अच्छे साझेदारी की इन्होंने। अब इक्वेशन है मैच का, गेंदे बची है 12 और रन चाहिए 6, 12 चेंडू 7 धावांची गरज। प्रतिकेश आए हैं नए गेंदबाज, इस बार फिर एक बार स्क्वायर कट कर दिया है सचिन हीराजी नाइक जी ने और गेंद बॉन्डलाइन के बाहर चली गई और ये 6 रन। देखिए 9 विकेटों से ये मुकाबला यहां पे जीत लिया है मच्छिंद्र स्फूर्ति धारावे की टीम ने। कांग्रेचुलेशन, अभिनंदन मच्छिंद्र स्फूर्ति धारावे, हार्ड लक तूफान 11 कोलशेत। अच्छा खेल का प्रदर्शन आपने किया, लेकिन लाजवाब खेल का प्रदर्शन किया यहां पे मच्छिंद्र स्फूर्ति धारावे की टीम ने। सचिन नाइक जिन्होंने 3 सफलता प्राप्त की है, सचिन नाइक इनको जो हरपन मोला प्रदर्शन था, इसलिए मैन ऑफ द मैच के पुरस्कार से उन्हें यहां पे नवाजा जाएगा। 2 ओवर 11 रन 3 विकेट प्राप्त किए और गेंदबाजी बल्लेबाजी करते हुए देखिए 2 सिक्सर जड़े और